नमस्कार, क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हे इडलिंबूचं लोणचं आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करते। लोणचं तसं मी फार अगोदर बनवलेलं आहे, शॉर्टमध्ये शेअर केले, पण व्हिडिओ माझ्याकडे होते आणि मला तुमच्याबरोबर मोठ्या व्लॉगमध्ये सुद्धा शेअर करायचे होते। हे इडलिंबू 5 किलो प्रमाणात त्यांनी गावावरनं म्हणजे माझ्या मैत्रिणीने गावावरनं आणलेले आणि माझ्याकडे जिम्मेदारी दिलेली का तू मला लोणचं बनवून दे। तिला फार आवडतं माझ्या इकडचं लोणचं वगैरे। तर स्वच्छ धुवून उन्हात छान सुकवलं, त्यांना पाणी वगैरे त्याचे वरचं पुसून वगैरे मस्तपैकी घेतला आणि मग अशा प्रकारे फोडी करून घेतल्या। नंतर त्या फोडींना मी इथे 50 ग्रॅम हळद आहे आणि मीठ आहे ते लावून घेते। आता माझ्याकडे एवढं मोठं भांडी आहेत मोठी माझ्याकडे, पण सध्या खाली नव्हती काढलेली तर मी ह्याच्यामध्ये करते आणि मग मिक्स करून घेतलं। आणि मोठं काचेचं माझ्याकडे एक सुद्धा भांडं नाही एवढं, तर मी माझ्या प्लॅस्टिकच्या म्हणजे तुम्ही कैरीचं लोणचं करत असाल ना तरी प्लास्टिकच्याच कशात तरी ठेवायचं, म्हणजे त्याच्याने जो पणामुळे ना काळसरपणा येतो भांड्याला, म्हणून तो येत नाही, तर प्लॅस्टिकच्याच याच्यामध्ये ठेवायचं। तर अशा प्रकारे सगळ्या फोडी मी डब्यामध्ये भरून घेतल्या आणि हे काम मी रात्री केलेलं, मस्तपैकी डबा झाकून ठेवून दिला रात्रभर। आणि मग इथे दुसऱ्या दिवशी मी मसाला बनवायला घेतला, लोणचे मसाला। ह्याच्यामध्ये ना अर्धा किलो राई डाळ आहे, 300 ते 400 ग्रॅम लाल मिरची पावडर, मीठ चवीपुरतं, 50 ग्रॅम धने, 50 ग्रॅम मेथीदाणा आणि 50 ग्रॅम मोहरी आणि हिंगसुद्धा 50 ग्रॅम। आता हा जो लोणचा आहे तो साधारण फोडी होत्या लिंबाच्या 5 किलो आणि इथे तेल मी 2 किलो तापत ठेवलेलं आहे आणि हे प्रमाण 5 किलो प्रमाणात तुम्ही आंब्याचं लोणचं सुद्धा बनवत असाल त्याला वापरू शकता। एक गॅसवर आपल्याला मसाले भाजायचे, तिथे गरम कढई झाल्यावर त्याच्यामध्ये मी धने घातलेले आणि इथे तुम्ही बघू शकता काल आपण ज्या फोडीना मीठ आणि हळद लावलेलं ना तर त्या अशा कोरड्याच होत्या, अजिबात त्यांना पाणी सुटलं नाही। जर पाणी सुटलं ना तर एखाद्या चाळणीमध्ये गाळून घ्या। आंब्याचा म्हणजे कैरीच्या जे आपण फोडीना हळद आणि मीठ लावतो ना जरूर त्यांना पाणी सुटतं। इथे मी फोडी साईडला ठेवून दिले आणि बारीक गॅसवर खरपूस असं धने अगोदर भाजून घेतले। धने भाजून झाल्यावर मी त्याच कढईमध्ये मेथीदाणा आहे तो घातला आणि मेथीदाणा आपण तेलामध्ये भाजायचा। तर तेल एक पळी घातलं आहे समोरनंच, म्हणजे जिथे 2 किलो तेल गरम करत ठेवले त्याच्यामधनंच घेतलं आहे आणि मेथीदाणा आपल्याला पूर्ण लाल रंगावर भाजायचं आहे, स्मेल छान येईपर्यंत, कारण का मेथीदाण्यामुळे जर कच्चा राहिला ना तर लोणचा बुळबुळीत होतो। आता अर्धी राई डाळ म्हणजे अर्धा किलोमधनं पाव किलो राई डाळ मी याच्यामध्ये भाजून घेतली आहे। छान अशी खरपूस भाजायची, खूप जास्त नाही भाजायची आणि ती कढईतनं काढून साईडला थंड व्हायला ठेवते। कढई मस्त टिश्यू पेपरने पुसून घेतली, त्यामध्ये आपली उरलेली राई डाळ आणि साधारण 300-350 ग्रॅम मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे। चांगली काश्मीरी लाल मिरची पावडर घ्या, त्याच्यामध्ये मी थोडं 1 वाटीभर मीठ घातले, थोडंच घातले अगोदर। आणि हे पण आपल्याला सगळं मिश्रण खरपूस असं बारीकच गॅसवर भाजायचं आहे, छान सुगंध येईपर्यंत। मला वाटलं म्हणून मी पूर्ण मिरची पावडर त्याच्यामध्ये घालून घेतली, कारण का मला कमी वाटत होती, फोडीच एवढ्या जास्त होत्या। तर साधारण आपल्याला 300 ते 400 ग्रॅम तिखटप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। त्यानंतर इथे मी साईडला आपल्याला भाजायला घेतलं तो मसाला आणि इथे मी फोडणी द्यायला घेते। एका टोपामध्ये तेल घेतले आणि त्याच्यामध्ये कडकडीत तेल गरम झाल्यावर मोहरी घातल्यात आणि हा तेल ना थोडा थंड व्हायला साईडला ठेवून द्यायचा आणि इथे मी जो मसाला भाजते त्याच्याकडे सुद्धा लक्ष आहे। हा मसाला आपल्याला थोडासा गरम आणि त्याचा सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे, खरपूस भाजायचा नाही आहे। आता मसाला जळू नये त्याच्यावर लक्ष राहावं म्हणून मी इकडच्या बर्नरवर ठेवलं आहे आणि तिकडे आपली फोडणी ठेवलेली आहे। फोडणीचा गॅस बंद आहे। आता फोडणीचं पूर्ण ना राई आहे ती तडतडून झालेली आहे। शांत झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे हिंग इथे 50 ग्रॅम मी वापरलेला आहे, सगळा हिंग वापरणार आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालते, कारण का 50 ग्रॅम हळद आपण कालच फोडीला लावलेली। आता हा मसाला खरपूस भाजून झालेला आहे, तेल कडकडीत गरम झालेलं आहे। त्यानंतर बघा धूर येतोय मस्तपैकी। त्यानंतर ना फोडणीसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि हा जो मसाला आहे हा सुद्धा आपला रेडी आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे धने आणि मेथी आणि राई डाळ भाजून इथे थंड करून घेतली, तिला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी घालून बारीक वाटून घेते मस्तपैकी आणि आपला जो मिरचीचा मसाला तयार केले त्यामध्ये ते घालून घ्यायचं। तर पूर्ण सगळं अशा प्रकारे मी बारीक वाटून घेते आणि इथे मसाल्यामध्ये मी पूर्ण अशा प्रकारे घालून घेते। आता आपला हा मसाला तयार झालेला आहे लोणच्याचा, त्याला पूर्ण मिक्स करून घेते आणि फोडणी थंड झाली का तीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। गरम फोडणी अजिबात घालायची नाही, थंड झाल्यावर
पूर्ण मसाला आपला अशा प्रकारे थंड झाला का सगळं मिक्स करून त्याला साईडला ठेवून द्यायचं. आता आपण लोणचं घालूया, पण हा मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स करून सांगा किंवा मी तुम्हाला नंबर देते त्याच्यावर मेसेज करून सांगा. तुम्हाला हा लोणचे मसाला मिळून जाईल. तुम्ही कोणताही लोणचा यामध्ये बनवून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हालासुद्धा हा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून बनवू शकता. आता मी इथे फोडी घेतलेल्या आहेत, सगळ्या आपण फोडी काढून घेतल्या. अजिबात त्याला पाणी सुटलेलं नव्हतं म्हणून मी फोडीना काही चाळणीमध्ये निथळवलं नाही. आता हा मसाला थोडा थोडा करून मी पूर्ण सगळ्या फोडीना चोळून घेणार आहे आणि नंतर ज्या डब्यामध्ये मी ठेवलेलं फोडी त्याच डब्यामध्ये मसाल्याला चोळलेल्या फोडीसुद्धा भरून घेते. कारण का माझ्याकडे एवढं मोठं भांडं नव्हतं, म्हणजे चिनी मातीचं किंवा काचेचं, त्यामुळे मी ह्याच डब्यामध्ये भरते. तुम्ही तुमच्याकडे चिनी मातीचं किंवा काचेची बरणी असेल त्यामध्येच भरा, प्लॅस्टिकच्या ह्याच्यात लोणचं भरू नका शक्यतो. आता अशा प्रकारे, आणि मला हे लोणचं द्यायचं सुद्धा होतं म्हणून मी माझ्याकडे होतं त्याच्याचमध्ये त्यांनी मला सांगितलं तुमच्या जवळच्या ह्याच्यात भर, म्हणजे मी नंतर घेऊन जायला पण सोपं पडेल. तर मी अशा प्रकारे माझ्याजवळ असलेल्या डब्यामध्ये पूर्ण लोणचा मसाला चोळून भरून घेतला. आणि मग थोड्या वेळाने जेव्हा तेल एकदम थंड झालं, गार एकदम झालं, तेव्हा मी त्याच्यामध्ये तेल ओतायला घेतलेलं आहे. आता तेल मसाले वगैरे सगळं मिळून हा लोणचा साधारण 8 ते 9 किलो झालेला आणि सगळ्यात टेस्टी लोणचा हा झालेला. त्यांना फार आवडला, अजून त्या आठवण काढतात माझी. तर तुम्हालासुद्धा असा लोणचे मसाला हवा असेल, कोणतंही लोणचं यामध्ये बनवू शकता. लोणचं एक नंबरच होईल ही माझी गॅरंटी. त्याचबरोबर आपल्याकडे आगरी मसाला आणि हळदसुद्धा मिळते. तुम्हाला हे सगळं पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. हा लोणचा 3-4 दिवसांनी अशा प्रकारे दिसायला लागला आणि एक नंबर भारी झालेला. त्यांना तर फार आवडला. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून सांगा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.